राम राम मंडळी, कशा आहात? तर आज मी बनवणार आहे लौकीची भाजी आणि त्याचे फायदे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी मी कशी बनवते ते तुम्ही बघून घ्या. सगळ्यात आधी कढई घेतली, त्यामध्ये तेल ओतून घेतलं, मेथीदाणे टाकले, तीळ टाकलेत आणि लसूण मिरची टाकून छान असं लौकीच्या भाजीला मी फ्राय करते आहे. सोबतच हळद तिखट मीठ टाकून घ्यायचं आणि ते शिजायला ठेवून घ्यायची. तर मी याचे फायदे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते की सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या केसांसाठी खूप छान आहे. जे की तुमचे केस गळत असेल तर ते कंट्रोलमध्ये राहतं आणि दुसरी गोष्ट तुमचं वजन वाढत असेल ते सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. तर हे दोन फायदे जे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. त्याचबरोबर मी इथं वरम फ्राय करायला घेतलेला आहे, त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. छान असं कढीपत्ता टाकायचं केसांसाठी खूप छान असतं. जर तुमचे केस पांढरे होत असेल तर कढीपत्ता बेस्ट उपाय आहे. त्यानंतर मी इथे छान असे भांडे घासून घेते, कचरा जमा करून घेतलं आणि त्याचबरोबर इथं अर्बन वाईपचं जे प्रोडक्ट तुम्हाला दिसते आहे त्याच्याने मी माझं किचन क्लीन करते आहे. 2 मंथपासून तो यूज करते आहे आणि त्याचा बेस्ट रिझल्ट आहे, तुम्ही बघू शकता. छान असं लावून घ्यायचं, स्प्रे करून घ्यायचं आणि त्यानंतर असं एका ब्रशने किंवा तुमच्याकडे जर जे काही असेल त्यांनी क्लीन करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता माझं किचन जे आहे ते एकदम शाईन करतं आहे. सगळ्यात महत्त्वाचा एक त्याचा फायदा सगळ्यात जास्त वाटला ते म्हणजे किचन खूप शाईन करतं आणि चिकटपणा दूर होतो. त्याचबरोबर इथे मी आज लावणार आहे माझ्या चेहऱ्याला ॲलोवेरा जेल आणि बेसनचं पॅक बनवून लावणार आहे. त्याचंसुद्धा मी तुम्हाला फायदे सांगते. जर तुमचा चेहरा खूप टॅन झाला असेल, पुरळ आले असेल आणि डाग असेल तुमच्या चेहऱ्यावर आणि काय म्हणतात तुम्हाला ग्लो हवं असेल तर हा पॅक खूप महत्त्वाचा आहे ना. खूप फायदा होतो याच्याने. तुम्ही बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि तो आता मी माझ्या चेहऱ्याला लावणार आहे. लालीपोती सॉरी. तर इथं छान असं तो पॅक बनवून घेतलं आणि आता मी माझ्या चेहऱ्याला लावणार. तुम्ही सुद्धा लावू शकता, पार्लरमध्ये जायची काही गरज नाही. पैसे वाचवण्याचा हा चांगला उपाय आहे आणि याचा फायदासुद्धा आहे. प्रत्येकाच्या घरी बेसन असतो आणि काय म्हणतात ॲलोवेरा जेलचं सगळ्यांकडेच आता उपलब्ध आहे. ते लावल्यानंतर मी इथं अंघोळीला गेली. अंघोळ करून आल्यानंतर देवपूजा करून घेतली. देवाला कोण विसरतं, तर मी सुद्धा नाही विसरलेली आणि देवपूजा करून घेतली. त्याचबरोबर मी जे ड्रेस ऑनलाईन बोलवलं होतं मिंत्रावरून ते तुम्ही बघू शकता. येलो कलरचं खूप दिवसाचं मी हा रिव्ह्यू देणार होते, बट काही कारणामुळे ते राहून जात होतं. तर इथे बघू शकता थोडंसं बॅक साईड थोडं ओपन वाटतं आहे, बट मी त्यामध्ये कम्फर्टेबल आहे आणि मला खूप छान दिसतो आहे असं मला वाटतं. त्यानंतर मी तर लिपस्टिक लावून घेतली आणि जर तुम्हाला काय म्हणतात बॅक साईड खूप जास्त ओपनली वाटत असेल आणि तुम्हाला हा ड्रेस बोलवायचा असेल तर तुम्ही यामध्ये केस तुमचे मोकळे करू शकता. छान असं क्लचर लावून तुम्ही बघू शकता. मी पण तसंच केलं आहे. छान असं फुलपाखरूचा क्लचर लावला आणि अशा पद्धतीने मी माझा हा ड्रेस वेअर केला आहे आणि इथे मी दिसते एकदम फुलपाखरासारखी. हा ड्रेस मी टॅग करणार आहे. सो बाय, टेक केअर.